झी 24 तास एक पाऊल पुढे। शालेय पोषण आहार योजनेतल्या घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही एसीबीकडे तक्रार दाखल केली आहे। दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनीही या घोटाळ्याची दखल घेत याबाबत अहवालाचा अभ्यास करू आणि निर्णय घेऊ असं म्हटलेलं आहे। अंगणवाड्यांसाठी टेक होम रेशन या योजनेतल्या निकृष्ट दर्जाच्या पोषण आहारावरून मोठा वाद निर्माण झालाय। निकृष्ट दर्जाचा आहार देऊन या योजनेतील कंत्राटात मोठा घोटाळा झाल्याचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आलाय। यावरून सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारवर कडक ताशेरेही ओढले आहेत। त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही एसीबीकडे तक्रार दाखल केली आहे। या योजनेत 1000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। महिला बाल कल्याण विभागाचे मंत्री आहेत, ही ऑल्सो अकाउंटेबल सध्या वर्षा गायकवाड आहेत। माझं असं म्हणणे, एका बाजूला सुप्रीम कोर्टात हा रिपोर्ट जातो, दुसऱ्या बाजूला अँटी करप्शनला तक्रार केली जाते आणि तिसऱ्या बाजूला मुख्यमंत्री हे मिस्टर क्लीन आहेत। तर सगळ्यात पहिली गोष्ट तर माझी आहे की वर्षा गायकवाडचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे। तर पोषण आहारात भ्रष्टाचार ही गंभीर घटना असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आयुक्तांकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या अहवालाचा अभ्यास केला जाईल आणि त्यानंतर कारवाईचे निर्देश दिले जातील असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय। पहिल्यांदा 75 बालगृह बंद केली गेली, नंतर 52 बंद केली आणि आता 39 बंद करण्याचे आदेश दिले। ही इन्क्वायरी हे सगळं काम चालू राहील, पण शेवटी चौकशी केल्याशिवाय एकदम अहवालाच्या बाणीवर सगळं तुम्ही 350 बंद करायला योग्य होणार नाही। चौकशी करून निश्चितपणे, कारण शेवटी मुलांचा एक प्रश्न आहे, त्याला शिफ्ट करावं लागतं। त्यामुळं निश्चितपणे ज्या ठिकाणी चुकीचं काम चाललंय त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल, ती बंद केली जातील। देशात आणि राज्यात घोटाळ्यांची मालिका सुरू असताना त्यात आता आणखी एका घोटाळ्याची भर पडली आहे। इतर घोटाळ्यांबाबत केवळ चौकशीचा फार्स सुरू आहे। त्यामुळे बालकांच्या जीवाशी खेळणाऱ्या पोषण आहारातल्या कंत्राटदारांवर सरकार कारवाई करणार की केवळ चौकशीचा आभास निर्माण करणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। झी 24 ताससाठी दिनेश मौर्यासह अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।